शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण आपल्या मुलांना शेतकरी व्हावे असे कोणत्याच पालकाला वाटत नाही. कारण पूर्वी म्हणायचे की नांगर धरी तो शेतकरी. पण आता तसं नाही ना. आज कसं आहे, आधुनिक तंत्राचा वापर करून शेती आणि शेतीपूरक उद्योगातून तुम्ही चांगली कमाई करू शकताय. पण त्यातून जर समजा आपल्या नवीन पिढीला जर मार्गदर्शक ठरवून तुम्ही जर समजा उत्तम एखादा व्यवसाय केला, तर एखाद्या नोकरीपेक्षाही उत्तम अर्थार्जन तुम्ही करू शकताय. आणि विद्यार्थ्यांमध्ये ही गोष्ट रुजावी किंवा रुळावी म्हणून आमचे नेहमी प्रयत्न असतात. आणि त्यासाठी आम्ही शाळांमध्ये जाऊन अशा पद्धतीची मोफत कार्यशाळा घेतो. विद्यार्थ्यांना शेती आणि शेतीपूरक उद्योगाची माहिती मिळावी व त्यातून आवड निर्माण होऊन उद्याचा एक आधुनिक शेतकरी तयार व्हावा, या हेतूने सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था वेंगुर्ला याने शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी डॉक्टर राधव खानोलकर हायस्कूल मठ येथे गांडूळ खत उद्योग निर्मिती व घरगुती पद्धतीने गांडूळ खत कसं तयार करायचं या संदर्भात तंत्रशुद्ध ज्ञान 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून दिले. आणि शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी पाटकर हायस्कूल वेंगुर्ला येथे मुलांना कलम कसं बांधावं आणि त्या संदर्भात त्याची काळजी घेऊन झाड कसं जगवायचं, झाड लागवडी संदर्भात, ग्राफ्टिंग संदर्भात या सगळ्या गोष्टीचा अभ्यास, कलम बांधणीचे म्हणजे ग्राफ्टिंगचं प्रशिक्षण घेतले गेले. डॉक्टर राधव खानोलकर हायस्कूल मठचे मुख्याध्यापक माननीय जाधव सर व त्यांचे सहकारी यांनी शाळेच्या प्रशस्त हॉलमध्ये मठ गावातील शेतकरी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था करून संपूर्ण माहिती दिली. तर त्याचप्रमाणे मी गांडूळ खत कसं तयार करायचं त्याविषयी पडलेले सर्व प्रश्न, त्यांची उत्तरे, आपल्या घरी थोड्याशा जागेमध्ये गांडूळ खत कसं तयार करायचं, गांडूळ खत त्याच्यापासून काय काय फायदे आहेत, गांडूळ खत निर्मिती कशी करायची, खताची विक्री कशी करायची, त्यातून पैसे कसे कमवायचे, म्हणजे छोटा उद्योग म्हणजे 10 रुपये 50 रुपयापासून गांडूळ खत कसं चालू करायचं, त्याचनंतर खत जे बनवलेलं आहे त्याची मार्केटिंग कसं करायचं, गांडूळ पाणी म्हणजे ज्याला आपण वर्मी वॉश म्हणतो त्याची विक्री कशी करायची, कल्चर कसं विक्री करायचं, त्याचे फायदे आणि त्यापासून आपण कुटुंबाला कसं सहकार्य करू शकतो, आपण पालकांच्या मदतीने हे गांडूळ खत प्रकल्प छोटा उभारू कसं शकतो आणि जर तो उत्तम चालला किंवा उत्तम आपल्याला माहिती मिळाली तर तो मोठ्या स्वरूपात कसा आणू शकतो, ह्या संदर्भात संपूर्ण महत्त्वाची माहिती या प्रशिक्षणामध्ये मी दिली. सध्या मित्रांनो विचार करा, गांडूळ खत हे 15 रुपयापासून 50 रुपयापर्यंत किलो आहे. म्हणजे ऑनलाईन जर बघाल तर 50 रुपये किलोने विक्री केली जाते. वर्मी वॉश बघाल तर 120 रुपयेपासून लिटर आहे. त्याचप्रमाणे गांडूळ ज्याला आपण कल्चर म्हणतो त्याचं 500 रुपये किलो आहे. म्हणजे 2 बेड जर तुम्ही घरच्या घरी जर बनवले फायबरमध्ये आणि त्याच्यातून तुम्ही जर महिन्याचा जर अभ्यास केला तर 10,000 रुपये तुम्ही कमवू शकता. म्हणजे घरच्या घरी तुमच्या असलेल्या जागेमध्ये तुम्ही एक 10-15 हजार रुपये सहज कमवू शकता या छोट्याशा प्रकल्पाच्या माध्यमातून. यासाठी गांडुळाच्या ज्या जाती आहेत त्या कुठल्या निवडायच्या, शेड कशी उभारायची, प्लास्टिक बेडचा वापर कसा करायचा, गांडुळांची कशी काळजी घ्यायची, गांडुळांचे खाद्य, त्याची जोपासना, त्याचं व्यवस्थापन, त्याची मार्केटिंग, त्याचे शत्रू जे आहेत आणि अशा बऱ्याचशा प्रश्नातून PPT आणि चर्चेच्या माध्यमातून आम्ही बरेचसे शंका समाधान केले. मित्रांनो, कृषीतंत्र निकेतन देवगडच्या चॅनलचं आता जवळजवळ तुम्ही बघाल तर 1.5 लाखच्या वरती प्लस सबस्क्रायबर आहेत, 2.5 कोटीच्या वरती व्ह्यूवर आहेत, म्हणजे दर्शक आहेत. तर जर तुम्ही अभ्यास कराल तर शेतकरी किंवा विद्यार्थ्यांनी जर असे प्रकल्प उत्तम जर राबवले तर त्याचं आम्ही मोफत मार्केटिंग करतो या चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे मार्केटिंग करून तुम्हालाही फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचला तर तुम्हाला 4 पैसेही मिळतील, जेणेकरून तुम्ही डिसमूड होणार नाही, जेणेकरून तुम्ही केलेलं मेहनत आहे त्याचे योग्य मोबदला मिळेल. मित्रांनो लक्षात घ्या, आता सध्या प्रत्येकजण सोशल मीडियावर बराच वेळ काढतो आणि जेणेकरून तुम्ही जर असे प्रकल्प किंवा असं खत जर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही विक्री जर केली तर चांगल्यापैकी मोबदला मिळतो आणि आपल्याला फायदा पण मिळतो. अशा पद्धतीने डॉक्टर राधव खानोलकर हायस्कूल मठ येथे आपण गांडूळ खताचं एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण घेतलं आणि सरते शेवटी माननीय जाधव सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलं आणि त्या विद्यार्थ्यांचे काही अभिप्राय पण घेतले. तसेच पाटकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना
आपण जे 18 तारीखला शनिवारी जे प्रात्यक्षिक घेतलं कलम बांधणीचं, त्यामध्ये आपण जे खाऊन टाकलेल्या ज्या कोळी आहेत त्या रुजल्यावर त्याचं चांगली जातीवंत कलमात कसं रूपांतर करायचं, ती कलमं कशी बनवायची व या कलमांची काळजी कशी घ्यायची, कोणत्या महिन्यात कोणती कलमे बांधावी, कलमे बांधताना रासायनिक घटक, संजीवक, बुरशीनाशकांचा वापर कसा करायचा, कोणकोणत्या फळामध्ये तुम्ही ह्या कलम करू शकता, त्यासाठी कुठल्या बाबी महत्त्वाच्या आहेत, या सगळ्या समजून सांगितल्या आहेत. कोळी कलम व्यतिरिक्त तुम्ही छाट कलम, मृदकाष्ट कलम, पोपाईस कलम म्हणजे एअर लेअरिंग म्हणजे गुटी कलम, त्याच्यानंतर भेट कलम, अशा बऱ्याचशा कलमांचं संपूर्ण माहिती दिली विद्यार्थ्यांना आणि त्यातूनच कलम बांधणीचं संपूर्ण प्रात्यक्षिक करण्यात आलं. या आणि अशा प्रकारची जी शेती प्रशिक्षणे आहेत ती गावात, शाळेत, ग्रामपंचायत, बचत गट यामध्ये आम्ही वेळोवेळी घेतच असतो. सिंधुदुर्ग लोकशिक्षणच्या माध्यमातून तुम्ही अशी प्रशिक्षणे तुमच्या गावातही तुम्ही करून घेऊ शकताय आणि यातूनच तुम्हाला काय होते, एक आवड निर्माण होते विद्यार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना, नवीन पिढीला किंवा जो सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांनाही अशा पद्धतीने छोटी छोटी जर समजा प्रशिक्षणं आपण दिली तर ते घर बसल्या व्यवसाय करू शकतात. कारण आता जर बघाल एक सध्या श्रावण चालू होणार आहे आता पुढे आणि या श्रावणामध्ये एक खुंटी कलम करायला जवळजवळ 100 रुपये घेतले जातात. म्हणजे अशी जर 10 केली तर 1000 रुपये दिवसाला झाले. आमच्या वेंगुर्ल्यासारख्या गावामध्ये महिलासुद्धा 4 ते 5 हजार रुपये ग्राफ्टिंगच्या माध्यमातून कमवतात दिवसाला. तर असा मोठा व्यवसाय आहे. नर्सरीच्या माध्यमातून लाखो रुपये कमवू शकताय. मित्रांनो, ज्यांना या आणि अशा प्रकारची प्रशिक्षणे घ्यायची असतील त्यांनी आमच्या संस्थेशी संपर्क करा. यामध्ये गांडूळ खत आहे, सेंद्रिय शेती आहे, कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आहे, फळबाग लागवड आहे, मसाले लागवड आहे, आंबा कीड रोग नियंत्रण आहे, नारळ लागवड, अशी शेती आणि शेती उपयोगी विविध प्रशिक्षणे आम्ही नेहमी घेत असतो. यासाठी तुम्ही जरूर संपर्क करा. धन्यवाद.